तर एकनाथ शिंदेंच्या आजच्या देहबोलीच्या संदर्भातलं मानसशास्त्र नेमकं काय म्हणतं तेही बघूयात। ज्यावेळेला आपण अशी हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ, आणि थोडेसे मागे झुकलेले हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ त्याला क्लोज्ड पोस्चर म्हणतात। म्हणजे आत्ता जे चाललंय ते आय एम नॉट ओपन फॉर द डिस्कशन, आणि म्हणजे मी रेझिस्टंट आहे थोडंसा, माझ्या मनात ऑलरेडी काहीतरी आहे आणि आय एम रेझिस्टंट, आय एम नॉट ओपन टू एनी काइंड ऑफ पॉसिबिलिटी, अदर पॉसिबिलिटी, असं ते टिपिकली क्लोज्ड पोस्चर असतं आणि थोडं मागे रेललेलं असतं ते। पण एक जो महत्वाचा जो हाताचा ही जी मुवमेंट असते ना की जिथे तर ही अँझायटी दाखवते नेहमी। अँक्शस असलेला माणूस बहुतेक वेळेला एकतर नजरेला नजर सहसा देत नाही, त्याचं पोस्चर कधीच असं ओपन आणि फ्रेंडली अशा पद्धतीचं नसतं, आणि हे हात विशेषतः ज्या वेळेला ह्या पद्धतीने काय म्हणतात मूव्ह होत असतात किंवा क्लोज होत असतात, म्हणजे मगाचं जे मी म्हटलं ते आणि ह्याच्यात फरक आहे। ही टिपिकल अँझायटी आहे, थोडीशी चिंता आहे, काळजी आहे, काय होणार आहे, अनिश्चितता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।